आज माननीय आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय नितीन आबा शेवाळे यांच्या निवासस्थानी आम्ही सर्वजण बैलगाडा मालक पुणे जिल्ह्यातील 4 बैली जी बैलगाडा शर्यत चालते यातील अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुणे जिल्हा नगर जिल्हा याचे सर्व संचालक पुणे जिल्ह्याचे आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहेत। याचं कारण असं आहे, आबा असतील, पैलवान दत्ताभाऊ गायकवाड असतील, आनंदप्पा मोहिते असतील, यांनी त्या दिवशी व्हिडिओद्वारे सांगितलं की आम्ही संघटनेच्या सर्व कामकाजाचा राजीनामा देतोय, संघटना अशीच चालू राहील, परंतु आम्ही आता थकलोय, आमचा राजीनामा घ्यावा। परंतु हे करत असताना आबा असतील, पैलवान असतील, आप्पा असतील, यांनी कोणाशी काही आमच्याशी चर्चा केलेली नव्हती। चर्चेनंतर आज समजलं की बाबा ज्या वेळेला काही निर्णय घेतले जातात त्यावेळेला अनेक त्यातून वेगवेगळे सूर उमटतात। मग कोण निर्णयाच्या बाजूने बोलतोय, कोण विरोधात बोलतोय, आणि हे करत असताना अनेक स्वरूपाचा प्रेशर या ठिकाणी येतो आणि उगीच विरोध वाढत चालतो। त्यामुळे आबांचं म्हणणं आलं की गेले अनेक वर्ष जे आपण कष्ट करून ही शर्यत चालू केली त्यावेळेला कधी डोक्याला एवढा ताप झाला नाही। आपण वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांकडे गेलो, सगळ्यांची मदत घेतली, आंदोलन केली, परंतु त्यावेळेला कधी एवढा त्रास झाला नाही एवढा आता बैलगाड्या शर्यत असेल, चकडी शर्यत असेल, याला शिस्त लावताना जो त्रास होतोय आणि तो होत असताना जी नवीन पिढी आहे हे थोडस सर्वांना समावेशक विचारात घेऊन एक खेळ आपला प्रेमानं नात्यागोत्यातून चालेल असा विचार नवीन पिढी कुठेतरी करताना दिसत नाही, आणि फक्त ईर्ष्या आणि लगेच हमरी तुमरीवर येणं हे प्रकार आपल्या सगळ्या शर्यतीमध्ये वाढलेले आहेत। आणि मग यालाच कंटाळून कुणाशी विरोध नको, एक क्षेत्र असं चालू राहावं म्हणून त्यांनी घेतलेला तो राजीनाम्याचा निर्णय होता। परंतु आमची आता सर्व पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांची इच्छा आहे की 2011ला ज्या वेळेला पहिली बंदी आली आणि जो लढा खेड तालुका चालक मालक संघाच्या वतीनं चालू केला त्याला सर्व नंतरच्या काळातली आर्थिक मदत जी असेल ही सर्व वकिलांचे पैसे, जाण्या येण्याचे पैसे, इच आणि एवढी काय लागेल ते हे माननीय आबांनी 2011 पासून तर आज तागायतपर्यंत केलेलं आहे। आणि आबांच्या कार्याची सर ही दुसऱ्या कोणालाही येऊ शकत नाही। आबा जरी तुम्ही म्हटले की आता मी अध्यक्ष नको, दुसरं कोणाला करा, तर ते आम्हाला पुणे जिल्हा नगर जिल्ह्यातील कोणत्याच बैलगाडा मालकाला ते मान्य नाही। कारण संस्था अखिल भारतीय बैलगाडा संस्था ही आपण स्थापनच तुमच्या अध्यक्षतेखाली केलेली आहे, संस्थापकच तुम्ही आहेत, त्यामुळं तुम्ही कुठं जाणार हा प्रश्न आहे। आबांनी राजीनामा दिला, मी आबांना पहिले विचारलं आबा राजीनामा कोणाकडे दिला, तुम्हीच जर सर्व आहे तर राजीनामा द्यायचा कुणाकडे? आबा म्हणले मी धर्मादाय आयुक्ताकडे दिलेला आहे, तर तुम्ही तो राजीनामा माग घ्या, नाहीतर ही संघटना आहे अशी थांबेल। अखिल भारतीय हे नाव देताना आपण, माझी सगळ्यांना विनंती आहे, ज्या वेळेला बैलगाडा शर्यत बंद होती संपूर्ण देशातील, म्हणून आपण ही संघटना ऑल इंडिया बुलक कार्ट रेस असोसिएशन म्हणून चालू केली। त्यात तामिळनाडूचे लोक होते, पंजाबचे होते, कर्नाटकचे होते, एमपीतील काही होते, महाराष्ट्रातली आम्ही सगळी मंडळी होतो, आणि अशा रीतीने याला व्यापक स्वरूप दिलं आणि आपण लढा हा देशव्यापी केला होता। त्यामुळे आता त्याला कुठेतरी मर्यादित स्वरूप न येता हा सर्वांसाठी चालला पाहिजे, कुणी कुणाशी वादविवाद नाही केले पाहिजे। आणि म्हणून माझी आबांना विनंती आहे की संघटना जोपर्यंत आहे, हे नाव जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचे सगळ्यांचे अध्यक्ष हे तुम्हीच असणार आहे, त्यात काही बदल होणार नाही। त्याच्यामुळं आमची सगळ्यांची विनंती अशी मान्य करा, आणि संघटनेची पुनर्रचना आपण येत्या काही काळात कळेल। निलेश नाना आहेत आमचे अध्यक्ष आहेत, हे सांगतील, त्यामुळे कोण नाराज असतील काय असतील हे सगळ्यांनी आपल्या एकमेकाच्या प्रेमासाठी, आपलं काही कुणाचं नातं नाही गोतं नाही, परंतु बैल शंकराचा नंदी हेच आपलं एकमेकाचं ओळखीचं साधन आहे, आणि ते आपलं नातं आहे, त्यातून आपल्या ओळखी झाल्या त्या अशाच राहाव्या। म्हणून आबा तुम्हाला पर्याय दुसरा होऊ शकत नाही। पैलवान तुम्ही असं आप्पा असतील, तुम्ही आबांच्या बरोबर आम्हाला तेच पहिल्यापासून कोणत्या आंदोलनाला आम्ही काय माघारी तुम्हाला फोन केलेत, आपली चकडी असो, 4 बैल असो, आपण एकत्र येऊन आंदोलन केली, त्याचे कोणी अजून आपल्या अंगावर आहेत ते अजून नील झालेलं नाही, तर आपण यातून थांबणं योग्य नाही। या क्षेत्राला एक चांगली दिशा द्यायचं काम केले आपण, मग आपल्यातलं कोणी चुकलं असेल त्या चुका आपण मोठ्या मनाने माफ करू किंवा त्यांना दाखवून देऊ, आणि यातून सगळ्यांनी गोळा मिळाल्याने आपण परत एकदा सगळेजण पुढे जाऊ, म्हणून आमची विनंती मान्य करा आणि सगळ्यांनी राजीनामे मागे घ्यावं, एवढ्या विनंतीसाठी आम्ही आलोय। धन्यवाद। आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे, कार्याध्यक्ष दत्तात्रय गायकवाड महाराष्ट्र केसरी, तसेच उपाध्यक्ष आनंदप्पा मोहिते
यांनी 2 दिवसापूर्वी जो राजीनामा दिला, त्या राजीनाम्याचा पुनर्विचार करण्यासाठी त्यांनी तो मागं घ्यावा, यासाठी आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुणे नगर जिल्हा 4 बैली संघटना चे अध्यक्ष मान्य अनिल शेठ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण या ठिकाणी आबांना विनंती करण्यासाठी आलो होतो. आता आबांसंग ज्यावेळेस याच्या आधी 2 ते 3 तास सर्वांची चर्चा झाली. सर्व साधक बाधक चर्चा करत असताना आबांनी असं सांगितलं की आपण लवकरच संघटनेचा पुनर्विचार करून पुनर्विकास करू, त्याची पुनर्बांधणी करू. परंतु पुनर्बांधणी करत असताना आमच्या 4 बैलगाडा संघटना पुणे नगर जिल्ह्याची या सर्वांची एकच मागणी आहे की आबा, जरी आपण पुनर्विकास केला, पुनर्रचना जरी केली, तरी संघटनेचे अध्यक्ष हे आपणच कायमस्वरूपी राहावे. तसेच आपण जो राजीनामा दिलेला आहे, पैलवान असतील, तुम्ही असाल किंवा आनंदप्पा असेल, या राजीनाम्याबाबत आपण नक्कीच पुनर्विचार करावा व त्याप्रमाणे आपण सर्व बैलगाडा शौकीन, बैलगाडा मालक यांना त्या प्रकारचे आश्वासन द्यावे, अशी मी 4 बैलगाडा संघटना पुणे नगर जिल्हा यांच्या वतीनं आपणास नम्रपूर्वक विनंती करतो. पुणे नगर जिल्हा बैलगाडा अखिल भारतीय संघटना 4 बैल व आबांना आम्ही विनंती करायला आलोय, तुम्ही या गोष्टीचा पुनर्विचार करावा, हे आमची सगळ्यांची विनंती. नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. तुम्ही अध्यक्षपदाला स्वीकारा. धन्यवाद. आज या ठिकाणी आपले अखिल भारतीय संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे असतील, उपाध्यक्ष महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ गायकवाड असतील किंवा आनंदप्पा मोहिते आप्पा असतील, या सर्वांनी गेली 2 दिवसापूर्वी या बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातून त्यांना जो काय मानसिक त्रास झाला किंवा त्यांच्या मनात काय विचार केला आणि त्यांनी या संघटनेतनं या पदाचा राजीनामा देण्याचा विचार केला, हा विचार कुठेतरी योग्य वाटत नाही. म्हणून आम्ही पुणे नगर जिल्हा अखिल भारतीय संघटनेचे सर्व पदाधिकारी 4 बैलातले या ठिकाणी आबांना, दत्ताभाऊंना आणि आप्पा मोहितेंना विनंती करायला आलो की आपण हा राजीनामा मागे घ्यावा आणि या संघटनेचं कामकाज अधिक पारदर्शक कसं होईल यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही सर्व पुणे जिल्ह्यातील 4 बैलातले गाडा मालक निश्चितपणे तुमच्या पाठीमागे ठाम राहू अशी तुम्हाला शाश्वती देतो. आणि माझी एक सर्व तरुणांना एक विनंती आहे महाराष्ट्रातल्या, की या बैलगाडी संदर्भातली कोणती एखादी गोष्ट चांगली असू द्या किंवा चुकीची असू द्या, ती जर सोशल मीडियावरती आली तर त्याला काहीतरी चुकीचं तुम्ही कमेंट करू नका. कारण की संघटनेत काम करणाऱ्या व्यक्ती, शेवटी तो व्यक्ती आहे, कोण चुकतो कोण बरोबर आहे, शेवटी माणूस आहे. परंतु त्याला काहीतरी चुकीची कमेंट टाकून किंवा काहीतरी त्याला वेगळं वळण देऊन या संघटनेला किंवा या स्पर्धेला किंवा या परंपरेला कोणतेही वेगळं गालबोट लागू नये अशी माझी सर्व तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे. आणि माझं सर्व युट्यूबवाल्यांना विनंती आहे, ते जे युट्यूबचं जे कमेंटचं जे युजर आहे ते जर बंद करता आलं तर चांगलं राहील, जेणेकरून या आपल्या परंपरेला वेगळं गालबोट लागणार नाही, असं मी सर्वांना आव्हान करतो. धन्यवाद. आज पुणे नगर जिल्हा अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांचे जे जिल्ह्याचे संचालक आहेत, ते आज सर्वजण नितीन आबा शेवाळे यांच्या निवासस्थानी जो 2-3 दिवसापूर्वी आबांनी किंवा पैलवान दत्ताभाऊ गायकवाड असतील आणि आनंदप्पा मोहिते असतील यांनी आणि विलासराव देशमुख असतील पैलवान, यांनी जो राजीनामाचा निर्णय घेतला तो अतिशय धक्कादायक होता आणि तो कुणालाच न पसणार होता. त्यामुळे आज सर्वच हे पुणे नगर जिल्ह्याचे संचालक आबांना असतील, पैलवानांना असतील, ह्या तुम्ही हा निर्णय मागे घ्यावा ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत. चर्चा करताना एक लक्षात आलं की अखिल भारतीय बैलगाडा संघटना ज्यावेळेस स्थापन झाली किंवा बैलगाडा शर्यतीवर जेव्हा बंदी आली त्यावेळेस ह्या माणसांनी अतिशय मोठा संघर्ष उभा केला, तो संघर्ष केला आणि आज ही परंपरा चालू ठेवण्यासाठी त्यांनी जीवाच्या आकांताने प्रयत्न केला. आणि ते कुठेतरी आजकालची नवीन पिढी ही विसरते, जुना काळ त्यांना माहिती नाहीये. 14 वर्षापूर्वी ज्यावेळेस बैलगाड्यावर बंदी आली त्यावेळेस अनेक आंदोलनं झाली, कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि यामध्ये अनेक केसेस
आबा असतील किंवा जे सर्व जुने मंडळ असतील ह्यांनी अंगावर केसेस घेतल्यात आणि त्याची जाण आत्ताच्या नवीन पिढीला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर एखादी गोष्ट पडली की त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया देणं खूप सोपं असतं, पण त्याच्यासाठी काय करावं लागलं हे सरळ कोणाला माहिती नसतं आणि त्याचे परिणामही माहिती नसतात. पण आज आपण पाहतोय की आबा एवढे उद्विग्न झाले किंवा पैलवान असतील, आनंदाप्पा असतील, विलास देशमुख पैलवान असतील, हे इतके उद्विग्न झाले की त्यांना राजीनामा देण्यापर्यंत त्यांची मानसिक स्थिती झाली. कारण हे क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र आहे, कोणाचा राजकीय ह्याच्यामध्ये हस्तक्षेप असू नये. प्रत्येकजण पक्षामध्ये काम करतो, परंतु त्याचा परिणाम कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर नाही झाला पाहिजे. बैलगाडा क्षेत्र हे सर्वांचं आहे, सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी असतील हे बैलगाडा मालक आहेत. त्यामुळे कोणीच ह्याच्यामध्ये हस्तक्षेप न करता हा क्षेत्र राजकारण विरहित राहिलं पाहिजे, हे सगळ्यात प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आबांना विनंती केली आणि थोडा आबा असतील, पैलवान असतील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. मी आबांना आमच्या खेड तालुक्याच्या संघटनेच्या वतीने विनंती करतो की तुम्ही ह्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि जे 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये मीटिंग होईल त्यामध्ये आपण सर्वांनी आपले राजीनामे मागे घ्यावेत अशी परत एकदा विनंती करतो. आज सर्व संचालक आलेत, सगळ्यांनीच कळकळीने विनंती केली, त्यांना त्यांचा मान आपण राखावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्व बैलगाडा मालकांना या ठिकाणी मी नमस्कार करतो. या ठिकाणी आज आम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुणे नगर जिल्हा चार बैलगाडा मालकांच्या वतीनं खऱ्या अर्थानं ज्यांनी 14-15 वर्ष एक प्रामाणिकपणे लढा दिला आणि आज त्यांनी जो 3 दिवसापूर्वी राजीनामा दिला होता त्या राजीनाम्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी पुणे जिल्ह्यातून आलेलो आहोत. आणि खऱ्या अर्थानं आबा असतील, पैलवान दत्ताभाऊ असतील यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर आबांनी आणि दत्ताभाऊंनी एकच सांगितलं की बाबा ही सर्व मंडळी आल्यानंतर आमच्या विचारविनिमय करण्यापर्यंत ते कमीत कमी गेलेत. पण मी या ठिकाणी आबांना आणि दत्ताभाऊंना एकच सांगतो की ही जी आम्ही सर्व मंडळी होतो ती प्रामाणिकपणे तुमच्या मागे इथून मागे उभे होतो, इथून पुढे पण उभे राहणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आता तर 4-2 मंडळींनी बोलून दाखवले आबा, जर तुम्ही राजीनामे मागे नाही घेतले तर आम्ही अक्षरशः उपोषण करू. म्हणजे ह्या मंडळींचं पोट तिटकीने तुमच्यापर्यंत आले, तुमच्यापर्यंत आमचं सर्वांचं प्रेम आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही सकारात्मक निर्णयापर्यंत आलेला आहात आणि तुम्ही जी विनंती केली आहे की आम्हाला 10-12 दिवस द्या, त्या पद्धतीने निश्चित आपण एका ठिकाणी मिटिंग करू. सर्व महाराष्ट्रातली या ठिकाणी बैलगाडा मालक त्या ठिकाणी येतील, प्रमुख मंडळी, आणि त्यामध्ये तुम्ही निर्णय घेणार आहात. त्यामध्ये आता या ठिकाणी भैया गवळी असेल, त्याचप्रमाणे मोहिते पाटील असतील आमचे सहकारी मित्र, यांनी एक सांगितलं मयूर शेटनी की सोशल मीडियावरती तुम्ही थोड्याशा कमेंट चांगल्या पद्धतीने करा जेणेकरून त्याच्यावरती कोणाचाही गैरसमज होणार नाही. आणि माझी देखील एक विनंती आहे, माणूस असतो हा माणूस चुकतच असतो. कदाचित एखाद्या माणसाकडनं जर चूक झाली, परंतु ती चूक का घडत असते त्याची पार्श्वभूमी बघितली पाहिजे. तरी माझी असंख्य महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना विनंती आहे, आपण सोशल मीडियावर व्यक्त होताना कृपया एखाद्याच्या मनाला लागेल असं कोणी त्या ठिकाणी व्यक्त होऊ नका, ही मी प्रामाणिकपणे विनंती करतो. आणि या ठिकाणी दुसरी माझी प्रामुख्याने एक विनंती आहे, आबांनी देखील मगाशी बोलून दाखवलं की आम्ही एक विषय मांडला होता की आमचा कडदे या ठिकाणी एक तरुण आहे अनुष सदाशिव नाईकडे, एक बैलगाडा मालक आहे आमचा, त्याची या ठिकाणी त्याला थोडंसं दुखापत झालेली आहे आणि ती दुखापत एक गरीब बैलगाडा मालक आहे आणि अतिशय त्याला चांगलं लागलेलं आहे. तो साईनाथ हॉस्पिटल या ठिकाणी आहे. तर माझी एक विनंती आहे की आपण मागच्या वेळेस एक गोठा जळाला त्यावेळेस आपण सांगितलं होतं की विनंती केली होती प्रत्येकाने 2 रुपये का होईना मदत करा. एक चांगल्या पद्धतीने तुळापूर या ठिकाणी जो शिवल्यांचा गोठा जळाला होता मदत केली. आज खऱ्या अर्थानं एक तरुण आहे, त्याच्या हातापायाला जी दुखापत झालेली आहे, त्यासाठी सर्व माझ्या बैलगाडा मालकांना विनंती आहे, प्रत्येकाने आपण 100, 200, 500, 1000 रुपये ज्याला जेवढी स्वइच्छेने मदत करता येईल ती केलीच पाहिजे. आबांनी दुसरा एक विषय मांडला होता की आमच्याकडे देखील असं छकडीमध्ये जो चालक असतो तो पडल्यानंतर आम्ही देखील मदत करतो. आपण बैलगाडा क्षेत्र हे सहकारातलं एक क्षेत्र आहे, त्यामुळे निश्चित आपण जर एकोप्याने राहिलं तर याच पद्धतीने मदत होणार आहे. मी पुणे नगर जिल्ह्यातील आमचे जे सर्व संचालक मंडळ आहे त्या सर्वांच्याच वतीनं, आमचे जिल्हाध्यक्ष अनिल शेठ लांडगे आहे त्यांच्या वतीनं सर्व बैलगाडा मालकांना एक विनंती करतो की आपण त्या मुलाला
लवकरात लवकर जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करावी. आपल्या प्रत्येक ग्रुपवरती त्यांनी स्कॅनर आणि मोबाईल नंबर गुगल पेचा टाकलेला आहे, त्याच्यावरती मदत करावी. मीही सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो आणि ज्या कारणास्तव आम्ही खास या ठिकाणी आलो होतो, पुनश्च एकदा आबा हात जोडून आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही 4 मंडळींनी जे राजीनामे दिलेले आहेत ते आपण माघारी घ्यावी, हीच पुनश्च एकदा तुम्हाला विनंती करतो. अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय नितीन आबा शेवाळे यांच्या निवासस्थानी आज आपण सर्व बैलगाडा मालक जमलेलो आहोत. आणि या जमण्यामागचं कारण एकच की आबांनी आपला राजीनामा मागे घ्यावा. आबा असतील, उपाध्यक्ष दत्तभाऊ गायकवाड असतील, आनंदाप्पा मोहिते असतील, या आणि आपले विलास पैलवान असतील, यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा. याच्या मागचा एक हा सर्व गाड्या मालकांचा एकच उद्देश आहे. आणि याच्यातून आबांना झालं, बाकी उपाध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील, यांना एकच सांगतो, जसं काल दिल्लीला आंदोलन झालं राजीनामा घेण्यासाठी, आम्ही आंदोलन करणार राजीनामा मागे घेण्यासाठी. बैलगाडा मालकांच्या वतीनं आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात आलेलो आहोत. जर सर्वसामान्य बैलगाडा मालक याच्यामध्ये उतरला तर खूप मोठं आंदोलन होईल आणि त्या आंदोलनाची दिशा आमचे राजू शेडनेवाळी हे ठरवतील. कारण त्यांनी आताच मला सांगितलं, जर आबांनी राजीनामा मागे नाही घेतला तर आपल्याला आंदोलन उभं करायचंय. त्यामुळं आमची बैलगाडा मालकांची आबांना विनंती आहे की आपण या गोष्टीचा सकारात्मक दृष्ट्या विचार करून सर्व गाडा मालकांना समावेशक असा निर्णय घ्यावा, एवढीच विनंती. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे, उपाध्यक्ष दत्ताभाऊ गायकवाड, तसेच आनंदाप्पा मोहिते आणि विलास पैलवान यांनी आपल्या पदाचे राजीनामे या ठिकाणी त्यांनी 2 दिवसापूर्वी दिलेत. तर ते राजीनामे पाठीमागे घेण्यासाठी अखिल भारतीय संघटना पुणे नगर जिल्हा 4 बैलातले आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलो. इथं आल्यानंतर आबांबरोबर 1 तास 1.5 तास चर्चा झाली आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला असा शब्द दिलाय की आम्ही आमच्या राजीनाम्यावरती सकारात्मक निर्णय हा येत्या 10-15 दिवसामध्ये घेऊ. त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करून इथून पुढं येणाऱ्या काळामध्ये सर्व बैलगाडा मालकांना एक पुणे जिल्हा, नगर जिल्हा असेल यांच्या वतीने विनंती करतो की इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा कुठल्याही वाईट प्रकारच्या कमेंट कृपया करू नये आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये हे वादविवाद इथून पुढे होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, एवढीच विनंती करून या ठिकाणी थांबतो. तसंच बैलगाडा शर्यतीच्या ज्या यात्रा होतात पावसाळ्यामध्ये, ह्या काही लोक आपल्या स्वार्थासाठी भरवतात आणि त्या यात्रेमधून स्वतःचं उत्पन्न त्या ठिकाणी कसं वाढवता येईल हे पाहतात. तर पुणे नगर जिल्हा बैलगाडा मालकांच्या वतीनं मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की ही यात्रा सर्वांनी तात्पुरत्या थांबवाव्यात. धन्यवाद. आज या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेतील 4 बैल पुणे जिल्हा असन, नगर जिल्हा असन, त्या संघटनेतील आज सर्व पदाधिकारी या ठिकाणी आदरणीय नितीन आबा शेवाळे असतील, माझी भेट घेण्यासाठी सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात. खरं तर तुमचं एवढं प्रेम पाहून खऱ्या अर्थानं थोडं आज आमचं, माझ्या मनाचं किंवा आबाच्या मनाचं थोडं परिवर्तन झालेलं आहे. तरी पण मी तुम्हाला सर्वांच्या साक्षीने सांगतो की येणाऱ्या 8 दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्र असन, उत्तर महाराष्ट्र असन, पुणे नगर जे जिल्ह्यातील सर्व 4 पदाधिकारी असतील, मुंबईतील काही पदाधिकारी असतील, यांच्या समक्ष आपण आदरणीय महेशदादा लांडगे असतील, यांचा टाइम घेऊन आपण 8 दिवसात हा काही जो राजीनाम्याचा विषय झालेला आहे तो विषयाचा आपण पुनर्विचार करून सर्व बैलगाडी संघटना आपण एकत्र येऊन काम करण्याचं आम्ही आज मी या ठिकाणी आश्वासन देतो. आणि येणाऱ्या 8 दिवसात आपण जो काय राजीनाम्याचा आम्ही आनंदाप्पा मोहिते असन, आदरणीय नितीन आबा शेवाळे असतील, पैलवान विलास देशमुख असन, या सर्वांचा राजीनाम्याचा विषय आपण 8 दिवसात आपण विषय मार्गी लावू. धन्यवाद. सर्व बैलगाडी मालकाने, बैलगाडी चालक वगैरे जे काही बैलगाडा शर्यतीशी संघटनेची निगडीत जे लोक असतील त्यांना नमस्कार. आज पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा या विभागातील जे 4 बैलाचा गाड्याचा खेळ आहे त्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे जिल्ह्याचे
प्रतिनिधी आहेत संघटनेचे, ते सर्व इथं माझ्याशी चर्चा करायला आले. त्यांची विनंती एकच होती की तुम्ही आज आज तुमचा जो राजीनामा आहे, माझा असेल, दत्तात्रय गायकवाड असतील, त्यांचा असेल, आनंद आप्पा असतील, विलास पैलवाननी एक राजीनामा दिला, तो एक असेल, या सर्व गोष्टींचा पुनर्विचार करून तुम्ही आज राजीनामाचा निर्णय तुम्ही तुमचा रद्द करून आजपासून तुम्ही संघटनेत रुजू व्हावं किंवा संघटनेचा पदभार परत स्वीकारावा. परंतु माझं एक सांगणं राहील सर्वांना, आता यांना सगळ्यांना आम्ही 1 तासभर चर्चा केली, त्याच्यात तेच सांगितलं की आपण ही संघटना जी काय आहे बैलगाडी मालकांची आहे. कुणी आजपर्यंत कुणी अध्यक्ष म्हणून किंवा त्याच्या पदाचं म्हणजे पद म्हणून असं कोण मिळवलेलं नाही. याच्यात सर्वसाधारण बैलगाड्या मालकासारखंच सर्वांनी काम केलेलं आहे, कोण अध्यक्ष असो, सचिव असो, कोणी असो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ही संघटना आपल्याला पुनर्रचना करण्याची गरज आहे आणि सर्व स्तरातून म्हणजे 4 बैलाचा खेळ असेल किंवा आपला 3 फेऱ्याचा खेळ असेल, नंतर बिनजोडचा खेळ असेल. काल सुद्धा ठाणा, रायगड, पालघर या विभागातील जे अध्यक्ष आहेत ते आले होते. त्यांचंही म्हणणं तेच पडलं की महाराष्ट्राचे अध्यक्षपद तुम्ही सोडू नका, तुम्ही तो निर्णय माघारी घ्या. तर मला फक्त सर्वांना एकच सांगायचं की एक 10-15 दिवसाचा वेळ आम्हाला सर्वांना द्या. आम्ही सर्व वरिष्ठ मंडळी म्हणजे ठाणा रायगडचे अध्यक्ष असतील, आपल्या इकडचे जे काही प्रमुख संघटनेमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील जिल्हा लेवलचे, हे सर्व बसून याला आपल्याला परत ही सगळी गडी परत सुरळीत कशी करता येईल याचा निर्णय घेऊन त्या दिवशी तिथं आम्ही काय असेल तो निर्णय घेऊन एक 10-15 दिवसाचा वेळ द्या सर्व पुनर्विचार आणि पुनर्चर्चा होण्यासाठी. त्यानंतर आम्ही जो काय असेल, समजा मी असेल, दत्ता पैलवान असतील, आनंदाप्पा मोहिते असतील, विलासराव देशमुख असतील, आमच्या सर्वांचा जो काही निर्णय असेल त्या दिवशी पूर्णपणे सांगितलं जाईल. तर त्या अगोदर मला सर्वांना एक विनंती करायची की आमच्या राजीनाम्याच्या बातमी ऐकल्यानंतर काही लोकांनी समजा समालोचक असतील, समालोचकांनी काम बंद करायचं ठरवलं असेल किंवा झेंडापंच असतील किंवा बरेचसे घटक जे म्हणले की आम्ही थांबू 31 तारखेनंतर, तर ती जी मैदानं आहेत पुढची, ती पुकारलेली मैदानं आहेत, कुणालाही ती बंद ठेवण्याची गरज नाही किंवा कुणीही त्यांचं काम थांबवण्याची गरज नाही. आम्ही 100% संघटनेसोबत आहोत. आम्ही पुनर्विचार करायचा तुम्हाला आश्वासन देतोय. एक 10-15 दिवस वेळ द्या, त्याच्यामध्ये आम्ही काय असेल तो निर्णय जाहीर करू. तत्पर्यंत तुम्ही कुठलाही विषय थांबू नका आमच्यासाठी. म्हणजे सगळ्यांची गैरसोय नको, आयोजकांची गैरसोय नको आणि याच्यातनं नुकसान नको कोणाचं. तर एक 10-15 दिवस थांबावं अशी सगळ्यांना मीच आता विनंती करतो आणि सर्व पूर्व तसंच चालू ठेवा. म्हणजे ज्या पद्धतीने बैलगाड्या मैदानात चालू होती त्या पद्धतीनेच चालू राहावी. धन्यवाद. आज आपण महाराष्ट्र राज्य बैलगाडा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक नितीन आबा शेवाळे, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ गायकवाड पैलवान, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष मोहिते पैलवान असतील, विलासरावजी देशमुख पैलवान असतील, या 4ही मान्यवरांनी अक्षरशः युवा पिढीला कंटाळून कुठल्याही बैलगाडा क्षेत्रात असेल, छकडी क्षेत्रात असेल, त्यांचं कुठलंही योगदान नसताना नको त्या गोष्टीवर कमिटमेंट केल्यामुळे किंवा आपण एवढं काम करतो त्या कामाची कुठेतरी यांच्याकडून चांगली पोचपावती न भेटत नसल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे 2 दिवसापूर्वी सुपूर्द केलेले आहेत. हे राजीनामे त्यांना राजीनामे द्यावा लागणे म्हणजे ही आपल्या बैलगाडा क्षेत्र असेल किंवा इतर सर्व खेळांमध्ये नामुष्कीची बाब आहे. जे माणूस आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा कुठल्याही प्रपंचाचा विचार न करता 13 ते 14 वर्ष
अहोरात्र बंदीच्या काळामध्ये झटले, त्या पुढच्या काळामध्ये सर्व बैलगाडा मालकांना असे सर्व खेळांना शिस्त लावण्यासाठी प्रत्येक मैदानावरती जाऊन बैलगाडा शर्यतीच्या घाटांवरती जाऊन वेळोवेळी युवा पिढीला मार्गदर्शन करत आहेत. परंतु कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीकडे वळण देऊन ज्याचं त्या बैलगाडा क्षेत्राशी, बैलगाडा चक्री मालकांशी किंवा इतर खेळांशी कुठलाही संबंध नाही, परंतु एखाद्या गाडा मालकाच्या पाठीमाग उन्हाळ 4 टपोरी पोरं आली तर त्यांनी कुठली कमेंटमेंट केली तर मला वाटतं ती आबा दत्तभाऊ तुम्ही कुठलाही त्यांचा विचार करू नये. आपली जुनी म्हण आहे, आंब्याच्या झाडाला दगडी मारतात, त्या वेड्या बाबलीला कुणीही दगडी मारत नाही. तुम्ही आमच्यासाठी आंब्याची झाडं आहात. या वेड्या बाबलींचा कुठलाही विचार करू नका. त्यांचं एक 4 कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या, राजकारण असू द्या, सांस्कृतिक गोष्टी असू द्या, बैलगाडा क्षेत्र असू द्या, या प्रत्येक ठिकाणी नाशवंत कांदे थोडे पेरलेले असतात. त्या नाशवंत कांद्यांनी थोडा विचार करावा. आपल्या थोड्याशा क्षणिक सुखासाठी किंवा थोड्याशा हास्यास्पद वक्तव्यातून समोरच्या व्यक्तीच्या मनाला काय दुखापत होते याकडे कोणाचंही लक्ष नसतं. त्यांनी थोडंसं त्यांच्या मनाला आवर घालून आपल्यामुळे कोणाची जर मन दुखावली जाणार नाही याकडे त्यांनी लक्ष द्यावं अशी त्यांना विनंती करतो. युट्यूबच्या माध्यमातून अनेक सोशल मीडियावरती तुम्ही ज्या बाईट करतात त्याच्यातून आपण खरोखरच संघटनेमध्ये जर किंवा आपला आनंद जर बैलगाडा क्षेत्रामध्ये किंवा छकडी क्षेत्रामध्ये असेल तर त्यांनी आनंद तेवत ठेवण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं अहोरात्र रान केलं त्यांना दुखवलं, त्यांचं मन दुखवेल अशा कुठल्याही बाईट त्यांच्याकडून घडू नये अशी त्यांना हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतो. या पुढच्या काळामध्ये जर अशा कुठल्या चुकीच्या जर वक्तव्य आली तर आबा या पाठीमागे आमचे पुणे नगर जिल्ह्याची बैलगाडा संघटना ज्या पद्धतीने तुमच्या मागे ताकदीने उभी होती, या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा आम्ही त्याच ताकदीने तुमच्या पाठीमागे राहू. आमच्या संचालक मंडळांनी सांगितलं की तुम्ही राजीनामे मागे नाही घेतले तर आम्ही उपोषण करू. नक्कीच आम्ही त्या गोष्टीचा पुन्हा एकदा उल्लेख करतो. जर तुम्ही तुमच्या राजीनाम्यांचा विचार करून तुम्ही आमची मागणी 100% मान्य करावी आणि तुम्ही कराल अशी अपेक्षाही व्यक्त करतो. परंतु असं घडलं नाही तर आम्ही 100% खेळ तर थांबू, परंतु त्याच क्षणी आम्ही ज्या पद्धतीने आपण जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर दत्तभाऊ तुम्ही आले होते त्यावेळेस उपोषण केलं, नुसतं आम्ही बैलगाडा मालक उपोषण न येता पुन्हा एकदा तुमच्यासाठी आम्ही बैला सहित मैदानात उतरू एवढी तुम्हाला आम्ही शब्द देतो आणि तुम्ही ही वेळ आमच्यावरती येऊ देणार नाही अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्यांनी कोणी असे चुकीचे वक्तव्य केले त्यांनी त्यांची ती वक्तव्य मागे घ्यावं अशी त्यांना विनंती करतो. आणि तुम्ही या गोष्टीचा विचार करून पुढील 10-12 दिवसामध्ये सर्वांना आनंदी सर्व गाडा मालक आनंदी होतील, सर्व खेळावाले आनंदी होतील असा तुम्ही विचार करावा. तुम्ही आपला पदाचा राजीनामा मागे घ्यावा अशी तुम्हाला पुन्हा एकदा आमच्या पुणे नगर जिल्ह्यातील तमाम बैलगाडा मालकांच्या वतीने विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी सर्वजण आलात, आपला आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.